ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे 2200 शिक्षक बोगसरित्या भरले गेले आहेत। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी ॲडव्होकेट किरण पाटील, शरद शिंदे, अविनाश पाटील यांनी पीआय अशोक गिरी यांच्या मदतीने केलेले उपद्व्याप उघडकीस आल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यात वाचविण्यासाठी ॲडव्होकेट किरण पाटील यांनी लाखो रुपये गोळा केल्याचा संशय आहे। या पैशांचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान पीआय अशोक गिरी यांना अटक करण्यात आली आहे, तर शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील हे फरार झाले आहेत। सोबत तालुक्यातील बरेच मुख्याध्यापकही गायब झाले आहेत। बोगस संच मान्यता, बोगस शालार्थ आयडी सह शिक्षण विभागाचे सही शिक्के शरद शिंदे यांच्याकडे होते। नवलनगरचा मनोज, जीवन असे बरेच दलाल यांनी शेकडो बोगस शिक्षक भरलेत। या शिक्षकांच्या डिग्र्याही बोगस आहेत। 2012 पासून शिक्षक भरती बंद असताना 2200 शिक्षक बेकायदा भरती झाले आहेत। या बोगस शिक्षकांच्या पगारापोटी शेकडो कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे। याचा शोध पोलीस घेत आहेत। जळगाव जिल्ह्यात शेकडो नोटिसा वाजविण्यात आल्या आहेत। या घोटाळ्याची रक्कम इतकी मोठी आहे की शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल। शरद शिंदे, किरण पाटील यांची चौकशी अँटी करप्शन विभागानेही सुरू केली आहे। ॲडव्होकेट किरण पाटील यांचा आयकर विभागही शोध घेत आहे। अमळनेर शहरात जवळपास सर्व शाळा, हायस्कूल, कॉलेजमध्ये बोगस भरती झाली आहे।